अखेर आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज या शाळेची घंटी वाजली आणि पहिल्याच दिवशी 42 प्रवेश या शाळेत झालेले आहेत. आमचं स्वप्न होतं आपल्या सर्व केजवासियांचं की ज्या शाळेनं प्रचंड गुणवत्ते आणि दर्जेदार असे विद्यार्थी, खेळाडू, मोठमोठे अधिकारी, लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या क्षेत्रात माणसं पाठवली, त्या शाळेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावं अशी अपेक्षा होती आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं. यामध्ये माजी विद्यार्थी संघ या शाळेवर जे माजी विद्यार्थी त्या शाळेचे सगळे त्यांचा आपण या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करूया आणि कौतुकी करूया की त्यांनी जिद्द धरून या ठिकाणी या शाळेला सपोर्ट केलेला आहे आणि आज अखेर ही शाळा सुरू झालेली आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, केज शहर आणि तालुक्यातील आणि परिसरातील सर्व लोकांना ही शाळा केज तालुक्यातील एक नामवंत प्रतिष्ठित शाळा बनणार आहे. इथं जे विद्यार्थी येतील गोरगरिबांचे ते अतिशय दर्जेदार असं शिक्षण देऊन त्यांना अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातील अशी रचना आमची आहे आणि म्हणून आजपासून ही शाळा सुरू झालेली आहे. आम्ही एवढंच सांगतो, तुम्ही फक्त या शाळेत आपल्या मुलांना ॲडमिशन द्या, कारण सध्या शिक्षण खूप महागडं झालेलं आहे. हजारो नव्हे लाखो रुपये तुम्हाला आज खर्च करावे लागत आहेत. इथं काही तसा प्रॉब्लेम नाही. इथं सगळ्या सुविधा तुमच्या मुलाला दिल्या जातील. दर्जेदार शिक्षक या ठिकाणी आम्ही बोलावलेले आहेत आणि ते लवकरच उद्या परवा जॉईन होत आहेत आणि एक शाळा चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो केज आणि तालुक्यातील सर्व जनतेला, ज्यांना आपली मुलं चांगली गुणवंत बनावेत, सुसंस्कारित बनावेत, त्या सर्व मुलांना इथं आणून घाला. आम्ही चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेणार आहे. आता व्यवसाय झालाय, बाजार झालाय, अशा शाळेमध्ये मुलं घालण्यापेक्षा इथं आणा, आम्ही त्यांची काळजी घेतो. नक्कीच तुमची मुलं गुणवंत मुलं बनतील म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत. आज शाळेचा जो कार्यक्रम झाला पाहूयात, त्याचेही काही क्षणचित्र कशा प्रकारे सकाळी कार्यक्रम पार पडला आपण पाहूयात या पुढील भागात. सुस्वागतम. आपल्या सर्वांचं जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये खूप खूप स्वागत. आपण सर्व भाग्यशाली आहोत. एक ऐतिहासिक असा क्षण म्हणूया आपण, ज्या शाळेनं आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं. ती शाळा मध्यंतरी आपल्याला माहिती थोडीशी थांबलेली होती, मात्र आज पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण सुरू करतो आणि त्या कार्यक्रमाचे साक्षीदार जे इथं छोटे मुलं आहेत आमचे, उद्याचे या शाळेचे भविष्य आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शाळेची सुरुवात होते. कार्यक्रम असा आहे आजचा. आपण आता थोड्याच वेळात जे पालक आलेले आहेत त्यांचं स्वागत करणार आहे, त्यांच्या पाल्यांचं स्वागत करणार आहे आणि त्यानंतर त्यांना या शाळेच्या वतीनं जे काही किट आहेत, आज एक स्कूल बॅग आहे त्यांना देतोय आपण, 6 वह्याचा संच आहे, एक वॉटर बॉटल आहे, एक टिफिन देतोय, त्याच्यामध्ये एक पेनाचं पाकिट देतोय, एक पेन्सिलचं पॉकेट देतोय त्यांना. म्हणजे हे सर्व साहित्य याच्यासाठी आहे की मुलांना सुरुवातीला एक मदत म्हणून आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर तर त्यांना कुठलीही मदत ही शाळा पूर्णच देणार आहे. पण आज सुरुवात होते. आपल्याला माहिती सगळे रूम मी सज्ज आहेत, पण आज पहिला दिवस असल्यामुळं काही ज्या त्रुटी थोड्याफार त्या आपण आज पूर्ण करणार आहोत. काही पालक थोडे घाईत आहेत, त्यांना थोडंसं इथून दुसरीकडं काही कार्यक्रमाला जायचं म्हणून थोडंसं बहिणीही सांगितलं की थोडंसं आपण कार्यक्रम लवकर घेऊया. या ठिकाणी सुनील जे आहेत, ज्यांनी की माजी विद्यार्थी म्हणून या शाळेच्या पुनर्सुरुवातीत खूप मोठा रोल या ठिकाणी केलेला आहे. विष्णूजी दांगट आहेत, विशेषतः ज्यांनी खूप परिश्रम घेतलं बांधकाम वगैरे आणि शाळेच्या ह्याच्यात. भाई मोहन गुंड आहेत, चौरे सर आहेत जे की या शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख आहेत. प्रवीणजी देशपांडे आहेत, आमचे महेशजी जाजू आहेत आणि नागरगोजी साहेब आहेत. म्हणजे सगळेच या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शकिला मॅडम खास करून नांदेडहून आलेले आहेत. मी त्यांचंही एकदा आपण सर्व टाळ्या वाजून कौतुक करूया. कार्यक्रम पुढे नेणार आहेत आपण, थोडं काही प्रोटोकॉलनुसार थोडासा आपण कार्यक्रम घेणार आहेत. पण एक पालक आहेत, सोनवणे मॅडम आहेत, त्यांना त्यांचं पाल्य या ठिकाणी त्यांना जायचं आहे जरा. सोनवणे चैतन्य चंद्रकांत, विशेष म्हणजे 1 नंबरलाच त्याचं नाव आहे इथं आणि तो या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याला शाळेचं किट देऊन वर्ग त्याचा 8वी आहे, सॉरी 6वी आहे, 6वी वर्गातील हा विद्यार्थी आहे. त्याचं नाव पुन्हा एकदा सांगतो मी, सोनवणे चैतन्य चंद्रकांत.
आणि आईचं नाव शिवकन्या आहे. तर त्याला मान्यवर सगळेच पुढे बसलेली इकडे येते जरा, आणि एक किट त्याला आणि गुलाब पुष्प पालकांना आणि विद्यार्थ्याला देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. गुलाब दोन द्या. आईसाठी एक, पालकांसाठी, आणि दोन्ही आई बाराती घ्यायची. काही करून नाही पुढे एकदा टाळ्या वाजून पहिला विद्यार्थी आहे. या सगळे खरंच शाळेचं भाग्य की पहिला विद्यार्थी चैतन्य आणि या शाळेत चैतन्यच निर्माण होणार नक्कीच. आणि आम्ही ते करू. आता पालकांना आम्ही सांगणार आहेत आपण कसं पुढे जाणार आहे. 100% ज्या हे कदाचित येणारा काळ ठरवेल की याच लोकांनी या शाळेची पुनर्जीवित करण्यासाठी हे पालक, हे मान्यवर आणि विद्यार्थी हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. थोडंसं फक्त 2 मिनिट बाकी मान्यवर आपल्याला सांगतील या शाळेविषयी आम्ही काय करणार आहोत ते. फक्त त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ही शाळा, आम्ही सगळे या शाळेचे पालक आहोत. तुमच्या मुलाचेही आम्ही पालक आहोत. तुम्ही तर मूल त्यांना दररोजच्या जीवनात घडवणारे पालक आहात, पण आम्ही सुद्धा त्यांना घडवणारे पालक आहोत. हीच विवेकानंद शाळा एक दिवस साध्या ह्याच्यात होती, अगदी पत्र्याच्या डब्यामध्ये. तिने आपलं नाव मेहनत करून केलं. आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत करणार आणि करूच. तुमचा विद्यार्थी काल होता त्यापेक्षा आज नक्कीच थोडा फरक असेल. उद्या त्याच्यात टक्क्याचा तरी फरक होणार, एवढी आम्ही काळजी घेणार आहे सगळ्याच बाबतीत. आणि आम्ही त्याला फक्त रेसमधला घोडा फक्त अभ्यासातला नाही, आम्ही त्याला सगळं, ज्याला खेळ आवडते मुलांना त्याला खेळाकडं आम्ही पाठवणार. ज्यांची जी आवड आहे त्या क्षेत्रात या मुलांना आम्ही पाठवणार आहोत. आता पालकांना आम्ही सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही काहीच द्यायचं नाही त्याला. तुम्ही अगदी आम्ही जे सांगतो हे आमिष नाही आहे, ही शासकीय शाळा आहे. आम्ही जे संस्था चालक दाखवतील, आम्ही नाही दाखवणार. आम्ही फक्त या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करणार. आज कसं आहे, आम्ही काही लोक शाळेत सतत ये जा करणार आहोत. आम्ही शाळा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक केची शाळा म्हणून इथं जे गतवैभव आहे ते पुन्हा एकदा आणण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. आणि खरं सांगतो, आम्ही जरी सामाजिक क्षेत्रातले काही लोक खरी ऊर्जा या माजी विद्यार्थ्यांनी, कारण जो बाकी भाग आहे आर्थिक त्यांनी जे कुठंच आधार कार्ड दाल खाली त्याच्यामुळे आम्ही बी थोडं रांगण आहे. वैभवशाली शाळा आहे. तुमच्या मुलाला एवढं ग्राउंड आणि एवढं कुठंच मिळणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये ग्राउंड तुम्हाला नक्की इथं कबड्डीचं ग्राउंड, म्हणजे सगळ्याला वर्गात बसलेली मुलं सारखी नसतात. प्रत्येकाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला हे करावं लागतं. पण या शाळेत कोणताही शिक्षक मुलात भेदभाव करणार नाही. कोणताही शिक्षक जाणून बुजून कुठल्याही मुलाला काही म्हणणार नाही. फक्त एवढंच आहे, गरजेनुसार जिथं गरज आहे प्रसंगवादन बघून तिथं बोलावं लागेल, तिथं थोडंसं मुलाला रोखावं लागेल, तर आपल्याला मुलं घडवता येतील. हे मात्र तुम्हाला खात्रीने सांगतो. हां, इतका 1% सुद्धा जाणून बुजून किंवा भेदभावानं कुठली कृती मुलावर होणार नाही. तर हे सगळं करायचं आहे. बोलायचं खूप आहे, त्यावेळी बोलू. या ठिकाणी मान्यवर आहेत. आज खरं तर बाकी आम्हाला काही विजिट बी करायच्यात काही ठिकाणी जिथून मुलं थोडी येणार आहेत शाळेला, त्यामुळे तिथंही जायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर बाकी मुलांना आता आपण अगोदर मान्यवरांचे थोडे मनोगत घेऊन लगेच आपण किट वाटप करू आजच्या याच्यासाठी. उद्यापासून शाळा रेग्युलर होईल. उद्यापासून सगळे वर्ग इथले जे आहेत त्या वर्गात मुलं बसतील आणि उद्यापासून सकाळी 10 ते 4 पर्यंत मुलं तुमची इथं असतील.
याची खात्री. उद्या प्रार्थना होईल, सगळं उद्यापासून सुरुवात होईल. आजचा एक सेरेमनी होता, स्वागत मुलांचा आणि पालकांचं करण्याचा आमचा उद्देश होता, म्हणून आजचंही झालं आहे. उद्यापासून शाळेचे सगळे तास नियमित होतील आणि व्यवस्थित शाळा चालू राहील. या ठिकाणी यानंतर मी चौरे थोडं माईक. पालक, विद्यार्थी, मान्यवर सर्वांचं या शाळेच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आता भोसले सरनं सांगितल्याप्रमाणे ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या सर्व पूर्ण होतील. पुस्तकं आणलेले आहेत. उद्यापासून शाळा सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके मिळतील. आता किट दिलेले आहेत, दप्तर आहे, वर्ग आज उद्या पूर्ण होतील. तुम्ही बघताय पलीकडचे वर्ग चालू आहेत आणि ज्या गोष्टी शिक्षकापासून तुम्हाला ज्या कुठल्याही शाळेत सांगितलं त्या पद्धतीनं जो जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो तो कुठल्याच शाळेत होत नाही. इथं बसले तर सर्व या शाळेत शिकलेले आहेत आणि चांगल्या पदावर काम करतात. कुठल्या इंग्लिश माध्यमात शिकलं म्हणून विद्यार्थी फार मोठा होतो, सध्याची फॅट निर्माण झालं, ती सर्वत्र चुकीचं आहे. आपण तुमच्या अपेक्षा ही शाळा नक्कीच पूर्ण करेन, जशा आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या म्हणून आम्ही जीवनाच्या या वाटेवर उभे आहोत आणि या सर्व विद्यार्थ्यांना योग्य दिशेनं योग्य मार्गदर्शन सर्व शिक्षकांमार्फत आपलं पूर्ण केलं जाईल. सर्व जे शासनाचे उपक्रम आहेत, शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सर्व योजना या गरीब मुलापर्यंत पोहोचवण्याचा मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन. जे ॲडमिशन आज उद्या होतील त्या पद्धतीनं यू ऑफिसकडून आपण शिक्षक मागून घेऊ. उद्यापासून किंवा परवापासून शिक्षक आपल्याला येतील, पण जे काही सर्व कमी आहे ते आम्ही निश्चित पूर्ण करू. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकांना आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. तो विश्वास नक्की पूर्ण होईल याची शाश्वती मला पण आहे, कारण तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्या मुलांचा प्रवेश घेतला, त्याचप्रमाणे तुमच्या जर आजूबाजू किंवा शेजाऱ्यांना पण तुम्ही सांगू शकता की तुमच्या मुलांसोबत त्यांनी पण जिल्हा परिषद शाळेला भेट द्या, सरांशी त्यांचा संपर्क करून द्या, ते सरांना बोलतील आणि त्यांचं पण प्रवेश या ठिकाणी घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पालक म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आणि जे 7वी 8वीचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत, विद्यार्थ्यांना पण सांगतो की आपल्या पण मित्रांना तुम्ही सांगा की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेऊया. जर तुमच्या शाळेमध्ये 10 विद्यार्थी पण तुमच्यासोबत एकत्र आले तर शाळेची प्रगती नक्की होणार आहे. मोठ्या विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची. तर कारण तुम्हाला काही भीती वाटणार नाही. संख्या भरपूर असल्यानंतर आपल्याला बोलण्याची भीती वाटते, असं वाटतं की मुलं हसतील, पण या ठिकाणी संख्या कमी आहे, त्यामुळे तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे आणि तुमच्या सर्वांगीण गुणांचा विकास या ठिकाणी केला जाणार आहे. फक्त अभ्यास आणि पाठ्यपुस्तक नाही, त्याच्या व्यतिरिक्त क्रीडा साहित्य आणि खेळ जे आहे त्याच्यावर पण तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. जो विद्यार्थी खेळामध्ये उत्कृष्ट आहे तर त्याला पुढे नेण्यासाठी जी काही कष्ट करावी लागणार आहे ती सर्व कष्ट ही शाळेच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजे शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही गोष्टींचा विकास तुमच्या पाल्याचा होणार आहे. तसेच आपण सर्वांनी जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दाखवला, तो विश्वास नेहमी कायम ठेवा आणि मोठ्या पुढच्या वर्षी पण अशाच प्रकारे चांगले आणखी संख्या मोठ्या संख्येने आपण त्यांचा प्रवेशाचा सत्कार करूया. एवढं बोलते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन प्रवेश जे झालेले आहेत विद्यार्थी त्यांचं स्वागत करते मी आणि पालकांचं पण स्वागत करते आणि माझी एवढीच इच्छा आहे, सगळ्यांनी विश्वास ठेवून तुम्ही इथे ॲडमिशन घ्या. तुमच्या शेजारी पण सांगा. कसं झालेलं आहे आता की प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेणं हे प्रतिष्ठितपणाचं लक्षण झालेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही हे करू नका, विश्वास ठेवू नका. इथेही तुम्हाला तसं शिक्षण मिळणार आहे. मुलांना तुमच्या खेळासाठी वाव मिळणार आहे, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येणार आहे शैक्षणिक आणि खेळासाठी पण. तर तुम्ही आजूबाजूला पण सांगा. सगळ्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे सध्या, की प्रायव्हेटमध्येच खूप चांगले शिक्षण होतं, जे झेडपीमध्ये लक्ष दिलं जात नाही. तर हे सर्व चुकीचं आहे. इथे सगळ्या मुलांवर सारखंच लक्ष देण्यात येईल. तरी सर्वांनी आजूबाजूला तुमच्या शेजारी पाजारी कोणी असतील किंवा विद्यार्थ्यांचे मित्र वगैरे असतील तर त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा की तुम्ही इथे ॲडमिशन घ्या. पहिल्या दिवशी आज सर्व उपस्थित असणारे विद्यार्थी, पालक, जे अनेक सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्यांचं जे मत आहे तेच माझं देखील मत आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त शहरातल्या आणि या परिसरातल्या लोकांनी विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांना घालायचा प्रयत्न करावा. भविष्यामध्ये जिल्हा परिषद शाळा हेच शिक्षणाचं खूप मोठे एक सेंटर होऊ शकते आणि ही शाळा जर टिकली, ह्या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक अधिकारी मोठमोठे यातून घडलेले आहेत.
आणि याच्या पुढे देखील ही सर्व काही माझ्या विद्यार्थ्यांनी जो शैक्षणिक चळवळीचा लढा हाती घेतलेला आहे, हा लढा यशस्वी होईल आणि या शाळेतून अनेक विद्यार्थी चांगले मोठमोठ्या उच्च पदावर जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा केस तालुक्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपले स्वतःचे विद्यार्थी इथं घालून सहकार्य करावं अशी विनंती. आज या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस. जे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम होऊ शकला, इथले स्थानिकचे भोसले सर आहेत, विष्णूभाई आहे, फेरोजभाई आहे, मोहनभाई आहेत, प्रवीणजी आहेत, ह्या लोकांनी दिवसरात्र मेहनत करून तुमचे प्रवेश होतील किंवा शाळेची जी दुरुस्ती आहे हे होईल म्हणून खूप खूप मेहनत घेतलेली आहे. ह्या सर्वांचे मी आभार मानतो. इथं बरेच विद्यार्थी पण बसलेले आहेत. मुलांना तुम्हाला काय व्हायचं आहे पुढे शिकून? डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे, काय व्हायचं आहे पुढे? क्या बनना है आपको? बोलो बोलो कलेक्टर. अरे वा, टाळ्या. हे बघा, आजच्या घडीला सगळीकडे एक कॉम्पिटिशन लागलेली आहे. प्रत्येक ठिकाणी एक स्पर्धा आहे. प्रत्येकाला डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर नाही झाला तर इंजिनियर व्हायचं. आणि मग कसं व्हायचं आहे? पेपर फोडून व्हायचं. बच्चों, तुम लोगों को मालूम है अभी लोग जो डॉक्टर बनने के लिए पेपर फोड़ रहे हैं, मतलब पेपर पहले से ही पता कर रहे हैं, लाखों रुपये देके. आणि ही पेपर फोडणारी लोक ही काही ढ लोक नाही आहेत. हे ऑलरेडी मेरिटची लोक आहेत. ह्यांना 90% 95% असणारे क्लासेस घेतात, त्यांना शिकवतात आणि पेपर फोडून डॉक्टर बनवतात. माझा सांगायचा उद्देश आहे, 80% वाल्या विद्यार्थ्याला 90% बनवणं काय अवघड नसतं, किंवा 90% वाल्या विद्यार्थ्याला 95 बनवणं अवघड नसतं. परंतु जो विद्यार्थी 30, 40, 50% आहे त्याला पूर्ण नेण्याचं काम कोण करणार? प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाले करणार आहेत का? प्रायव्हेट स्कूलवाले करणार आहेत का? कुठल्या आता काही विद्यार्थी आमच्याकडे आलेले होते, याच्यापेक्षा त्यांचं होणार